नमस्कार मंडळी. सध्या सर्वत्र बिग बॉस मराठी सीझन 6ची चर्चा आहे. येत्या 11 जानेवारीपासून बिग बॉस मराठी सीझन 6 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान या सीझनमध्ये कोणते स्पर्धक दिसणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. अनेक कलाकारांची नावं बिग बॉस मराठी 6 साठी समोर येत आहे. प्रेक्षकांनीही अनेक कलाकारांची नावं घेतली. अशातच प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडे बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. सागर कारंडेनं केलेली एक पोस्ट या चर्चेचं कारण ठरली. सागर कारंडेनं चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली. या शोमध्ये तो साकारत असलेली सी पात्र चांगलंच लोकप्रिय झालं. त्यानं साकारलेली पोस्टमनची भूमिका देखील खूप लोकप्रसिद्ध झाली. दरम्यान चला हवा येऊ द्या हा शो संपल्यानंतर सागर कारंडे फार कुठे दिसला नाही. सध्या त्याचं हीच तर फॅमिलीची गंमत आहे हे नाटक सुरू आहे. चला हवा येऊ द्या सोडल्यानंतर त्याने यापुढे स्त्री पात्र करणार नसल्याचं सांगितलं होतं. काहीच महिन्याआधी एका सायबर फ्रॉडमध्ये सागर कारंडेचं नाव आलं. सायबर फ्रॉडमध्ये सागर कारंडेची लाखो रुपयाची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र सागर कारंडेनं यावर प्रतिक्रिया देत या अफवा असल्याचं सांगितलं. दरम्यान सागर कारंडे मागील काही वर्ष मालिका, नाटक, सिनेमा तसंच टेलिव्हिजनवर दिसत नाही. तो सध्या काय करतो असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. दरम्यान बिग बॉस मराठी 6 मध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सागर कारंडेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ज्यात लिहिले, गंमत झाली आता जम्मत होणार, लवकरच तुमच्या भेटीला 2026. सागर कारंडेच्या या पोस्टमध्ये तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हे तर स्पष्ट आहे. मात्र तो कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे समजलं नाही. त्यामुळे चाहत्यांनी तो बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये दिसणार असल्याचा अंदाज लावला आहे. या पोस्टवर काहींनी त्याला नवीन नाटक येत आहे का, बिग बॉस मराठी 6 मध्ये जाणार आहे का असे प्रश्न विचारले. आता सागर कारंडे नेमका कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.